आजच केशव आणि महेश्वरी या दोघांनी आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला होता. त्यामुळे घरात पाहुण्यांची खूप रेलचेल होती. परंतु सगळे नातेवाईक महेश्वरीचेच होते. केशवचे फक्त काही मित्रच आले होते. केशवचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. केशवने एका मोठ्या सोसायटीमध्ये जवळपास 1.5 कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता आणि त्याने 3 महिन्यापूर्वीच एक नवी स्विफ्ट कारसुद्धा खरेदी केली होती. केशवची वेगाने झालेली प्रगती बघून सगळेजण भारावूनच गेले होते. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी सगळेजण खूपच उत्साहात एन्जॉय करतात आणि जाताना केशव आणि महेश्वरीला शुभेच्छा देऊन जातात. सगळं आटोपल्यानंतर केशव त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. तेव्हा महेश्वरी तिथे येते आणि म्हणते, मी आज खूप थकले, चल ना आता झोपूया. यावर केशव पण त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो की हो, मलाही खूप थकल्यासारखं वाटतंय. मग ते दोघेही येऊन बेडवर झोपतात. महेश्वरी केशवजवळ येऊन म्हणाली की माझे आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते आणि म्हणत होते की आम्हाला हिऱ्यासारखा जावई मिळालाय. त्याने इतक्या कमी वयात हे सगळं करून दाखवलंय. केशव खरंच हुशार आणि मेहनती आहे. यावर केशव तिला म्हणाला, आता कौतुक करताय माझं, पण जेव्हा आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि लग्न करणार होतो तेव्हा तर ते म्हणायचे की मुलाच्या आईबापाचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहिती, म्हणून आपल्या लग्नाला विरोध करत होते. यावर महेश्वरी म्हणाली, केशव, कोणतेही आईवडील त्यावेळी असाच विचार करणार. समजा आपल्याला जर उद्या मुलगी झाली आणि ती जर तुझ्या माझ्यासारखं कोणाच्या प्रेमात पडली तेव्हा तू काय करशील? यावर केशव म्हणाला, हो महेश्वरी, तू अगदी बरोबर बोलतेस. मग महेश्वरी त्याला विचारते, केशव, या गोष्टीवरून मला एक आठवलं की तुझे आई बाबा कोण आहेत, कुठे आहेत, ते या जगात आहेत की नाही हे मला सांग ना प्लीज. तुझी ही प्रगती बघितल्यानंतर त्यांना किती आनंद होईल. तू मला त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस. यावर केशव म्हणतो, महेश्वरी, मला या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये. मी त्या लोकांना कधीचाच विसरलोय. आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे माझ्याकडे आणि ती म्हणजे माझं नाव केशव. आता हे नाव सोडून मला माझ्या आयुष्यात त्यांची कोणतीही आठवण, कोणतीच गोष्ट ठेवायची नाहीये. यावर महेश्वरी केशवला म्हणते, ठीक आहे, मी याविषयी कधीच विचारणार नाही, तू आता चिडू नकोस. असं म्हणत ती केशवला मिठी मारते आणि ते दोघे जण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने केशव आरामात टीव्ही बघत बसलेला असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. महेश्वरी स्वयंपाकघरात असते म्हणून ती केशवला हाक मारून सांगते, केशव, दरवाजाजवळ बकेट ठेवली आहे, कचरा गोळा करणारी बाई आली असेल ती त्यांना देऊन टाक. केशव उठून दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा त्या बाईला बघून त्याला मोठा धक्काच बसतो, कारण कचरा गोळा करणारी ती बाई दुसरी कोणी नसून केशवची आई सुनंदा असते. सुनंदालाही केशवला बघून खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. परंतु केशव तिच्याकडे दुर्लक्ष करून लगेचच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे सुनंदाला खूप वाईट वाटतं आणि ती तिचे अश्रू पुसत कचरा गोळा करायला निघून जाते. केशव मात्र दरवाजाला डोकं टेकवून तिथेच उभा असतो. महेश्वरी हॉलमध्ये येऊन त्याला विचारते, केशव, अरे काय झालं तुला, कचरा दिला का? यावर केशव हो दिला असं म्हणत खोलीत निघून जातो. तो त्याच्या आईबद्दल महेश्वरीला काहीही सांगत नाही. आज सुट्टी असल्यामुळे केशव आणि महेश्वरीने मस्तपैकी फिरायला जायचा प्लॅन बनवलेला असतो. केशव पार्किंगमधून गाडी काढतो तेव्हा एक वॉचमॅन सोसायटीचं गेट उघडतो. या वॉचमॅनकडे बघून तर केशवच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण सोसायटीचा वॉचमन दुसरे कोणी नसून केशवचे वडील यशवंत असतात. यशवंतला सुद्धा केशवला बघून खूप आनंद होतो. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. परंतु केशव त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडी तिथून वेगाने घेऊन जातो. तेवढ्यात सुनंदा यशवंत जवळ येते. तेव्हा यशवंत आनंदाने म्हणतो, अगं सुनंदा, मी आपल्या पोराला केशवला पाहिलं. यावर सुनंदा सांगते, अहो आज मी सुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं, दुसऱ्या मजल्यावरच राहतो तो, खूप मोठा फ्लॅट आहे त्याचा. यावर यशवंत विचारतो, तुला कसं ग माहीत? यावर सुनंदा सांगते, अहो मी सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं. केशवच कचरा द्यायला बाहेर आला होता.
यशवंत सुनंदाला विचारतो, मग केशव तुझ्याशी काही बोलला नाही का? तुला ओळखलं का त्याने? यावर सुनंदा म्हणाली, आता तुम्हालाही पाहिलं ना त्याने, तुमच्याशी काही बोलला का? यावर यशवंत म्हणाला, किती वर्ष उलटली, कदाचित त्याने ओळखलं नसेल का आपल्याला? यावर सुनंदा म्हणाली, त्याने आपल्या दोघांना ओळखलंय, म्हणून तर सकाळी घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावलं. अहो विचार करा, इतक्या मोठ्या सोसायटीत कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या, मोठ्या गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारींला आणि तुमच्यासारख्या वॉचमॅनला ओळख कसा देणार? तुम्ही जास्त विचार करू नका आणि आता यापुढे त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका. यशवंतला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, सुनंदा खरं बोलतेस तू. आता आपल्याला तो कायमचा विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जाऊन त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. मग सुनंदा तिच्या कामाला निघून जाते. थोड्या वेळानंतर केशव आणि महेश्वरी दोघेही घरी येतात. परंतु केशव अजूनही त्याच्या आईबाबांच्याच विचारात गुंग असतो. जेवण झाल्यानंतर महेश्वरी झोपी जाते, पण केशवला मात्र झोप लागत नाही. सगळ्या जुन्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर फिरत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदा पुन्हा केशवच्या घरी कचरा घ्यायला जाते. तेव्हा महेश्वरी दरवाजा उघडते. महेश्वरीला बघून सुनंदाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर ती महेश्वरीला विचारते, कशी आहे सुनबाई? हे ऐकून महेश्वरी चकित होत विचारते, मावशी तुम्ही मला सुनबाई म्हणालात का? यावर सुनंदा थोडे अडखळत म्हणते, पोरी चुकून तोंडात आलं ग माझ्या. माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना, म्हणून माफ कर. यावर महेश्वरी म्हणाली, नाही नाही मावशी, माफी कशाला मागताय? मला फक्त थोडं आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का, नाहीतर चहा घेता का? यावर सुनंदा म्हणते, नको ग पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप आहे. नाहीतर आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहाचं विचारलंस. इतक्या मानाने विचारपूस केलीस, त्यातच सगळं आलं. मी जाते आता. असं म्हणून सुनंदा तिथून निघून जाते. दुपारच्या वेळेस महेश्वरीचं एक पार्सल गेटवर येतं. तेव्हा यशवंत फोन करून महेश्वरीला सांगतो, महेश्वरी मॅडम तुमचं इथे पार्सल आलंय. यावर महेश्वरी म्हणते, तुम्ही इथे दुसऱ्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकतात का प्लीज? यावर यशवंत हो म्हणतो आणि ते पार्सल आणून देतो. महेश्वरीला बघून यशवंतलाही खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. महेश्वरी त्याला पाणी विचारते. यशवंत नाही म्हणून पुन्हा आपल्या कामावर निघून जातो. यशवंत त्याच्या जागेवर येतो तेव्हा सुनंदा तिथेच उभी असते. तेव्हा सुनंदा त्याला सांगते, अहो सकाळी मी आपल्या सुनबाईला पाहिलं. यावर यशवंत म्हणाला, मी आत्ताच पाहिलं, खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं. तर सुनंदा म्हणाली, अहो तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं, मला तर तिने चहासुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईलच. सुनबाईच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला बघितल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कामं आटोपल्यावर महेश्वरी विचार करते की आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलंय. सर्वात आधी केशवचं सामान लावून देऊ म्हणून ती केशवची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तितक्यात केशवची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्र बाहेर पडतात. कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना महेश्वरीला एक फोटो सापडतो. तो फोटो केशवच्या बालपणीचा असतो, जेव्हा तो बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. या फोटोवरून तिला समजतं की तो केशवच आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना केशवचे आईबाबा पण असतात. केशवच्या आईबाबांना बघून महेश्वरीला धक्काच बसतो, कारण ती आज पहिल्यांदाच त्यांना बघत होती. तिच्या लगेच लक्षात येते की केशवची आई तर आपल्या सोसायटीत कचरा गोळा करण्याचं काम करते आणि केशवचे बाबा आपल्याच सोसायटीत वॉचमॅन आहेत. महेश्वरीने आज पहिल्यांदाच केशवच्या आईबाबांना बघितलेलं असतं. या अगोदर केशवने कधीही त्यांचा उल्लेख केलेला नसतो, परंतु आज तिला सत्य माहीत झालं होतं. आज केशव इतका मोठा माणूस झालाय, त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे, तरीही त्याचे आई बाबा असे काम का करताय, या परिस्थितीत का आहेत, असे कितीतरी प्रश्न महेश्वरीच्या मनात फिरत असतात आणि ती या प्रश्नांचं उत्तर शोधून काढायचं ठरवते.
याविषयी मी जर केशवला विचारलं तर तो कधीच खरं सांगणार नाही. उलट माझ्यावरच चिडेल हे महेश्वरीला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे आता केशवच्या आईबाबांना खरं काय ते विचारायचं असं ती ठरवते. म्हणून ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते. तेथे यशवंत उभा असतो. यशवंतला बघून महेश्वरीला खूप आनंद होतो आणि ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? यावर यशवंत सांगतो, बेटा संपेल आता 1 तासात. काय झालं पोरी, काही काम आहे का तुझं? महेश्वरी विचार करते की यांना जर खरं कारण सांगितलं तर कदाचित ते येणार नाहीत. म्हणून कामाचं नाव सांगूनच त्यांना घरी बोलावते. महेश्वरी म्हणते, हो बाबा घरी एक काम आहे, मी तुम्हाला त्याचे चांगले पैसे देईल आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत आहे का कुणी? यावर यशवंत म्हणतो, हो आहे ना, सुनंदा माझी बायको या बिल्डिंगमध्येच कचरा गोळा करण्याचं काम करते, तीही येईल. यावर महेश्वरी म्हणते, मग ठीक आहे, तुमची ड्युटी संपली की मग या तुम्ही. तुम्हाला तर माझं घर माहीतच आहे ना? यावर यशवंत म्हणाला, हो माहीत आहे, आम्ही दोघे येऊ. आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे महेश्वरी खूप खुश असते. ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते. इकडे यशवंत सुनंदाला बोलावून सांगतो की सुनबाईने आपल्याला घरी बोलावलंय. यावर सुनंदा विचारते, तिला काही समजलं तर नाही ना आपल्याबद्दल? यावर यशवंत म्हणतो, नाही नाही, आपला मुलगा कुठे तिला काही सांगणार आहे. अगं तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली, चल जाऊया आपण. तेवढंच आपल्याला आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल. यावर सुनंदा म्हणते, हो हो लवकर चला. इकडे महेश्वरी विचार करते की सासू सासरे पहिल्यांदाच घरी येत आहे, तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. महेश्वरी दरवाजा उघडते तर यशवंत आणि सुनंदा आलेले असतात. महेश्वरी त्यांना घरात बोलावते. ते दोघे आतमध्ये येतात. एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट बघून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हे बघून महेश्वरीला विश्वास बसतो की हेच आपले सासू सासरे आहेत. ती म्हणते, या बसा ना आई बाबा. यावर यशवंत म्हणाला, नाही पोरी, तू आम्हाला काहीतरी कामासाठी बोलवलंय ना, आधी ते काम करून घेऊ. यावर महेश्वरी म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. महेश्वरी त्या दोघांना सोफ्यावर बसवते. पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या घरात इतक्या महागड्या सोफ्यावर बसलेले असतात. महेश्वरी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात तोपर्यंत ती बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणते, बाबा घ्या ना, आई तुम्ही पण घ्या ना. सुनंदा आणि यशवंतराव काहीच समजत नाही की महेश्वरी असं का वागते. ते दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही. तेव्हा महेश्वरी म्हणते, आई बाबा असं का करतायत? हे तुमच्याच मुलाचं घर आहे, घ्या ना. हे ऐकून सुनंदा आणि यशवंतला जबर धक्काच बसतो. ते दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, पोरी हे काय बोलतेस तू? आमच्या मुलाचं घर असं तर काही नाही आहे. यावर महेश्वरी म्हणते, आई बाबा मला सगळं माहीत झालंय. तुम्हीच केशवचे आई वडील आहात ना, माझ्या नवऱ्याचे आई वडील. आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात ना. असं म्हणत तिने तो फोटो त्यांना दाखवला. तो फोटो बघून त्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सुनंदा त्या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते, खरं बोलतेस तू पोरी, हा माझा मुलगा केशवच होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये, तो आता खूप बदललाय. यावर महेश्वरी म्हणते, आई बाबा मला हेच जाणून घ्यायचं आहे की असं काय झालंय. तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय? आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही. असं काय घडलं होतं तुमच्यामध्ये? यशवंत आणि सुनंदा एकमेकांकडे बघतात. यशवंत महेश्वरीला म्हणतो, जाऊ दे पोरी, उगीच जुन्या गोष्टी कशाला काढायच्या. यावर महेश्वरी म्हणते, नाही बाबा, मी केशवची बायको आहे, तुमची सून आहे आणि मला या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावर सुनंदा म्हणते, ठीक आहे, आम्ही तुला सगळं सांगतो. केशव आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. आम्ही झोपडीत राहायचो. 2 वेळेचं खायला मिळवणं सुद्धा कठीण होतं. केशव मात्र लहानपणापासूनच हुशार होता.
गावातल्या शाळेत त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचं आहे आणि मला मोठा माणूस व्हायचं आहे असंच बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही म्हणून त्याने तिथेच 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. खूप नावही कमावलं. आमचा केशव बोर्डाच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता. हा जो फोटो आहे ना तेव्हाचाच आहे. आम्हाला खूपच आनंद झाला होता. परंतु त्यानंतर केशव म्हणाला की त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला सांगितले की पोरा, एवढे पैसे आमच्याकडे नाही आहेत. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावरच करावं लागेल, नाहीतर शिक्षण सोडावं लागेल. त्यामुळे केशव आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात? तुम्ही माझे शिक्षणही करू शकत नाही, एवढेही पैसे तुमच्याकडे नाहीत. म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला. आधी महिन्यातून घरी येणारा केशव मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील 15 वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. अनेक वर्षानंतर कालच आम्ही त्याला पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, त्याच्यासाठी पैसा कमवू शकलो नाही, म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे, हे कसं काय मान्य करेल? तूच सांग आम्हाला. हे सत्य ऐकून महेश्वरीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, आई बाबा, तुमची यात काहीच चूक नाहीये. चूक असेल तर ती फक्त केशवची आहे. तुमच्यासोबत केशव चुकीचा वागलाय. तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होतात. परंतु आता केशवची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी काही करायला हवं. यावर सुनंदा म्हणाली, जाऊ दे ग पोरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळेचं खातोय. आम्हाला नकोय हा ऐशोआराम. आज तो आम्हाला घरी बोलावलं, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भरून पावलो ग. यावर महेश्वरी म्हणते, नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत राहू देणार नाही. केशव चुकतोय. तुमच्यासाठीही त्याची काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याला ती पार पाडावीच लागेल. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकला नाही तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी ते कधीही फिटणार नाहीत. आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केलेत, परंतु आता तुम्ही सुखी जीवन जगायचं. सुनंदा आणि यशवंत म्हणतात, नाही ग पोरी, असं होऊ शकत नाही. यावर महेश्वरी म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहीत नाहीये की मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली. माझ्या आईबाबांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. सुनंदा आणि यशवंतला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. महेश्वरी सुनंदा आणि यशवंत या दोघांसाठी त्यांची रूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती या दोघांना चांगले चांगले कपडे देते. थोड्या वेळातच केशवी घरी येईल हे महेश्वरीला माहीत असतं. त्यामुळे ती सुनंदा आणि यशवंतला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. महेश्वरी दार उघडते आणि केशवला सांगते की आई बाबा आलेत. केशवला वाटतं की महेश्वरीचे आई बाबा म्हणजेच त्याचे सासू सासरे आले असतील, म्हणून तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा? परंतु तेथे त्याच्याच आईबाबांना बघून तर केशवच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो. सुनंदा आणि यशवंत दोघेही खूप घाबरतात आणि म्हणतात, पोरी, तुला सांगितलं होतं ना, बघितलंस किती चिडलाय तो. नाही राहत आम्ही येथे, आमच्या घरी जातो आम्ही. यावर महेश्वरी म्हणते, आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघाच पुढील 10 मिनिटात काय घडतं ते. असं म्हणत महेश्वरी बेडरूममध्ये येते. तेव्हा केशव तिला रागातच विचारतो, महेश्वरी, हे सर्व काय आहे? तू या लोकांना घरात का बोलवलंय आणि ते त्यांचं घर असल्यासारखं का राहता इथे? यावर महेश्वरी म्हणते, असं कसं बोलतोयस तू केशव? त्यांच्याच मुलाचं घर आहे ना हे. यावर केशव म्हणतो, म्हणजे तुला सगळं माहीत झालंय. मला नाही जाणून घ्यायचं की तुला हे सर्व कसं समजलंय, परंतु ते दोघे या घरात राहू शकत नाही. त्यांना आत्ताच्या आत्ता जायला सांग. यावर महेश्वरी म्हणते,
मी नाही सांगणार त्यांना. ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहण्याचा त्यांचा हक्क आहे. यावर केशव म्हणतो, कोणता हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये. मी स्वतःच्या जीवावर शिकलोय, स्वतःच्या जीवावरच इतका मोठा झालोय. त्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाहीये, म्हणून मीही त्यांच्यासाठी काहीच करणार नाही. यावर महेश्वरी म्हणते की तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलंय, तुला जन्म दिला. आज तू जे हे पटरपटर बोलतोयस ना, ते बोलायला तिनेच शिकवलंय. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा, तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलंय, मोठं केलं आणि त्यांचे हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. यावर केशव चिडून म्हणतो, तू असं ऐकणार नाही ना? थांब, मीच त्यांना घरातून बाहेर काढतो. असं म्हणून केशव बाहेर जाऊ लागतो. तितक्यात महेश्वरी म्हणते, आज जर ते या घरातून बाहेर गेलेत तर मीही हे घर सोडून जाईन आणि तुला घटस्फोट देईल, कारण मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो स्वतःच्याच आई बापाला, जन्मदात्यांना विसरला. हे ऐकून केशव थांबतो आणि म्हणतो, महेश्वरी, अगं तुला कळत कसं नाहीये? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये. जेव्हा मला सगळ्यात जास्त त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं. यावर महेश्वरी केशवचा हात हातात घेऊन म्हणते, केशव, मला कळतंय, तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते पण काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते. उद्या जर आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा, तुम्ही मला 200 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि तू त्याला पैसे देऊ शकला नाही आणि त्याने तुझ्याशी संबंधच तोडले, तर त्यात तुझी चूक असेल का? तुझे आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, हे त्यांचे तुझ्यावर खरे उपकार आहे. केशव, जन्मदात्यांचे उपकार कधीही फिटत नाही. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिलंय, यात तुझी मेहनत तर आहेच, पण तू जर तुझ्या आईबापाला असा वागवशील तर कधी सगळं हातातून निसटून जाईल हे तुलाही समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर, त्यांच्याबरोबर राहा, तुझी आणखीनच भरभराट होईल. केशवला महेश्वरीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, महेश्वरी, तू खरं बोलतेस. झालं गेलं विसरून जाऊया. आता आपण त्यांना आपल्याबरोबरच ठेवायचं. हे ऐकून महेश्वरीलाही खूप आनंद होतो. केशव बाहेर येऊन त्याच्या आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, आई बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. सुनंदा आणि यशवंत त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे रे पोरा, सगळं विसरून जा आता. जे झालं त्यात चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती. त्यावेळी परिस्थितीच तशी होती. तो दिवस केशव, सुनंदा, यशवंत आणि महेश्वरी या सगळ्यांच्याच आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी आनंदाने एकत्र राहतात. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.